नोट्स कशा काढायच्या. एखादी गोष्ट आपण जी डिस्कशन केली किंवा तुम्ही वाचताय असं समजून घ्या. मी आता तुम्हाला सांगतोय म्हणून तुम्ही ऐकताय, पण तुम्ही वाचताय पुस्तकात असंच एक्सप्लेन केलेलं असतं पुस्तकांमध्ये एखादी गोष्ट. मग पुस्तकामध्ये समजा मी लेट्स से 2 पॅरेग्राफ 3 पॅरेग्राफ वाचले, मग सगळेचे सगळे मला नोट्समध्ये लिहायचेत का रे? नाही. मग पुस्तकात आणि माझ्या नोट्समध्ये फरक राहणार नाही ना. मग पुस्तकातलं माझ्या नोट्समध्ये काय आलं पाहिजे? इम्पॉर्टंट पॉईंट, क्रक्स, त्याचा सारांश, या ज्याला आपण सार म्हणतो एखाद्या गोष्टीचा, तुम्हाला तिथं मांडता आला पाहिजे. मग मी जे 1 किंवा 2 पॅरेग्राफमध्ये वाचलं ते मला 2-3 ओळीमध्ये मांडता आलं पाहिजे. प्लस असं ते मांडता आलं पाहिजे की पुढच्या वेळेस ते 2-3 पॉईंट वाचल्यानंतर मला तो पूर्ण पॅरेग्राफ आठवला पाहिजे. अरे कळतंय का? अशा जर नोट्स बनवल्या तर अगदी 500 पानाचं पुस्तक तुमचं एक 70-80-100 पेजेसच्या बुकमध्ये कन्वर्ट होऊन जातं, वहीमध्ये कन्वर्ट होऊन जातं. मग 30 तर नोट्स आहेत. अरे फरक कळाला का? कारण मला 500-600 पानाचं पुस्तक परत एकदा जर वाचायचं म्हणलं तर मला बराच वेळ लागेल. त्यापेक्षा मी एकदाच ते पुस्तक व्यवस्थित वाचून किंवा त्यासारखी 2 पुस्तकं ठेवली, मी एकाच विषयाची 2 पुस्तकं आहेत, हेही वाचलं तेही वाचलं. आणि मग प्रत्येक टॉपिक वाचत असताना मी त्या टॉपिकच्या काय केल्या, नोट्स बनवल्या. तर एक 600 पानाचं हे पुस्तक आहे, एक 600 पानाचं दुसरं पुस्तक आहे. 1200 पानं जर मी माझ्या वहीमध्ये 200 पानात आणू शकलो तर पुढच्या वेळेस ती 200 पानं वाचण्यासाठी मला खूप कमी वेळ लागेल, पण माझा अभ्यास तेवढाच होईल. अरे फरक कळाला का? अशी वेळ वाचवण्याची गरज आहे, कारण परीक्षेच्या काळामध्ये खूप वेळ नसणार आहे. फायनल रिव्हिजन्सच्या काळात वेळ कमी मिळणार आहे आणि त्या कमी वेळेत मला जास्तीत जास्त रिव्हिजन करायचे, वारंवार रिव्हिजन करायचे, तर नोट्स मला मदत करू शकतात.